ते राजू तात्या रंगबाजा करू राहिले, मर्डर करू राहिले, हा खुनाखानी काही भिवूनच नाही राहिले ना, काही समजूनच नाही राहिलं वातावरणाचं. अरे नामदेव काका हे तेच पोरं करू राहिले, याची मेंटॅलिटी नाही आहे कामाची. जे आयडी आहे तेच करू राहिले. बाकी दिसते का तुम्हाला? जे काम करणारे धंदे करणारे पोरं आहे ते दिसते का अशा मॅटर मध्ये? रंगबाजा करण, हे करण, ते करण, अशा गोष्टी राहतच नाही. जे पोट्टे दुनियाचे आयडी भरले आहे तेच पोट्टे करते, त्याच्या कामाच्या भोकार येते. तर मग काय करा, तर मग असं करा, एखाद्याला मर्डर करा, जायला चालला जाऊन तिकडून आल्यावर 2 नंबरचे धंदे चालू करा. नाही, हे एकदम बरोबर बोलला म्हणून तू. हे लाखातली एक गोष्ट बोलला. हे तेच पोरं करते अशा फालतूच्या गोष्टी, जे ऐदीपणा करते, जे कामधंदे करते ते अशा गोष्टीच्या दूरच राहते. अरे कधी झाला रे बा हे? पाहो पा मर्डर झाला म्हणते बाबा. तो कुठं अरविंदराव, कुठची गोष्ट होय? अरे हेच आपल्या गावातला वाईन शॉप नाही का, बियर अँड वाईन शॉप आहे, तिथं 2 पोराचा होय म्हणते बा. कॉलेजचे पोरं होय म्हणते बा ते दोघं मरणारे. आणि मारणारे काय माहित म्हणते, फरार आहे म्हणते, आधी सापडा जाय म्हणते. लहान राजा डेअरिंगवाली लोकांचे पाय बरं. हा डायरेक्ट मर्डर करून टाकला त्या कॉलेजच्या पोरायचा. कोण असन रे बा, कोण असन ते? अरे नाव तर सांगा, आरोपीचे नाव असेल ना त्याच्यात. गण्या, बिचक्या आणि लप्पक्या अशा 3 जणांचे नाव आहे त्याच्यात. अरे तात्या हे तर हेच तिघं होय. काल मोबाईलात पाहिले होते तुम्ही. ते ना व्हिडिओ नव्हते बनवले का हो तात्या? छुरा आहे, खोप दूंगा, हे करूंगा वो करूंगा, ते तिघंच होते. पकडला का दिले? पकडला आहे म्हणते अधिक. फरार आहे ना ते, फरार सांगू राहिला नाही, फरार आहे म्हणते. पण 2-3 घंट्यात त्याला पकडते पोलीसवाले, करते त्याची लाल आता. एवढी कशी काय हिंमत वाढू राहिली याची? हा खुल्या मारू राहिले ते, काही समजून नाही राहिलं, भिवूनच नाही राहिले, मारा माराले. अहो नामदेवराव, आमची झमकू राहिली होती म्हटलं. शाहरुख यांनी मी चहा पिऊ राहिलो होतो कॅन्टीनमध्ये, तर आमची झमकू राहिली होती. पण ते जराशा ना बाबा होऊन गेलं ते, नाही तर बस काही सांगता येते काय, पहिले खाल्ले राहते ते. मारलं गेलं तर काय करणार आहे आपण? आपल्या मागे परिवार आहे, त्याच्या मागे कोणी आहे काय? आणि पोट्टेच आहे होते, जवान पोट्टेच आहे. अरे ते आता जवान असो काही असो, पोलीसवाल्याच्या तावडीत भेटले पाहिजे फक्त बस. असे सुतारते द्यायले, असे लाल करू मारते द्यायले, तर ते विचारच करत बसन आता. अरे काय नाबालिक असले तर सुधार गुरात टाकते द्यायले, नाही तर काय? अरे त्याला वयात आल्यावर झोडपे द्यायला पाहिजे, म्हणजे समजून तसे द्यायले, नाही तर अशा हिंमत वाढते द्यायची. हा ते तर असेच करण मग. नाबालिक आहे तोपर्यंत त्याला तर माहित आहे का बाल सुधार गृहामध्ये टाकते, कारण एका दोनाच्या पाडणं लाशा काय उरालं. अरे वयात आल्यावर झोडपे द्यायला पाहिजे पोलीसवाल्यांना, त्याला वयात आल्यावर सजा द्यायला पाहिजे. चल कसं असते, मर्डर करणं, भाईगिरी करणं, सगळे शोक पुरे होऊन जातील मग त्याचे. अहो तात्या पोलीसवाले भले झोडपते म्हणते ते बाजीराव पट्टन. ज्या कळावर पडते त्या कळावर देते म्हटलं, चांगले देते पोलीसवाले. झप्पा झप फक्त गोळा हे निघाला पाहिजे, पिशार निघाला पाहिजे त्याचा, बस. पिशार निघाला रे निघाला का जप देते ना, मग ज्या कळावर पडशील त्या कळावर देते. अरे तात्या, अरे लहान पोरं जे 22-23 वर्षाची बी नाही आहे, ते म्हटलं चाकू घेऊन रस्त्यानं सांगा कोणासोबत भांडणं करण, कोणाला मारण, काय भ्याचं कामच नाही, मर्डर करून टाकन, काय होई? लहान वाढलं राजू हे. हाच होय खरा कलियुग. थांबा जरा थांबा, फक्त त्या तिघायला पकडू द्या, मग पहा तुम्हाला एक कसे अपडेट येते तर माहीतच पडते मग तुम्हाला. पांडेचे फोटो काढून घ्या तुम्ही. हो सर. साहेब तडीपाराचे लवकरात लवकर आपल्याला त्याच्यावर ऍक्शन घ्या लागन. तिकडल्या साईडचे पण काढ पांडे. सर आपल्याला लवकरात लवकर ऍक्शन घ्या लागन. याची कशी भाईगिरी असते, दादागिरी असते, याची पुरी दादागिरीच काढतो. फक्त एकदा मला सापडू दे यायले. साहेब मला माहिती आहे कुठे सापडांत, तुम्ही चला फक्त. घ्या चव्हाण सर, हे न्यूज आले सांभाळा भाव येईल आता तुम्ही. सर हे कुठपर्यंत असे गुन्हेगार घुमत राहणार आहे आणि तुम्ही केव्हा त्याला पकडणार आहे? सर्वात पहिले तर तुम्ही एक लक्षात ठेवा, कोणत्याही गुन्हेगाराला तुम्ही हिरो बनवायचा प्रयत्न करू नका. त्याच्या मागे डॉन गुंडे असं लावू नका, गुन्हेगार म्हणूनच टाका. हा सर गुन्हेगार पूर्ण 24 तास झाले फरार आहे. पोलीस प्रशासन काय करत आहे सर? सर्वात पहिले तर तुम्ही तुमची न्यूज देणं बंद करा टीव्हीवर. आम्ही कोणती ऍक्शन घेतली का तुम्ही पटकन न्यूजवर सांगता पोलीस हे करत आहे, पोलीस प्रशासन ते करत आहे. त्याच्यामुळे कसा गुन्हेगार सावधान होऊन जातो आणि तो तिची जागा सोडून पळून जातो. आधी पहिले तुम्ही हे बंद करा. आम्ही पकडल्यावर त्यांना न्यूजवर नाही तर त्याला दिंडच काढतो आम्ही रस्त्याला. सर गुन्हेगाराची दिंड काढणं हे रस्त्यावर योग्य आहे का? बरोबर आहे तुमचं, गुन्हेगाराची दिंड काढणं हे योग्य नाही. हा पण हे मग असे मर्डर करून पाहणार तर मग हे योग्य आहे का? हे तुम्ही सांगा ना. तुम्हीच आम्हाला प्रश्न करता, तुम्हीच आम्हाला उत्तर दिल्यावर म्हणता उलटे तुम्ही बोलता तुम्ही गुन्हेगाराच्या साईडला आहे का आमच्या साईडला आहे? जेव्हा तुम्ही न्यूज टीव्हीवर दाखवता किंवा पेपरमध्ये देता तर हे खुंक्यात वगैरे लिहिणं हे बंद करा. गुन्हेगाराला गुन्हेगारच म्हणा, त्याला प्रशंसा करू नका, त्याचा मोठेपण करू नका. त्यांना त्यांची हिंमत आणखी वाढते का आपलं नाव करत आहे असं करताय. हे तुम्ही करणं आधी बंद करा. गुन्हेगाराला गुन्हेगारच म्हणा आणि कोणती शिक्षा होणार आहे, काय होणार आहे, काय नाही होणार आहे ते सुद्धा लिहा त्याच्यात. त्याच्यामुळं कसं आहे की बाकीचा जो गुन्हा आहे तो होण्यास टाळन. सर आणखी किती वेळ लागणार आहे गुन्हेगाराला पकडायला? 24 तास पूर्ण झालेले आहे सर, आणि आता पण गुन्हेगार सापडलेले नाही आहे, तर तुम्ही काय बोलणार यावर? बघा आम्ही प्रयत्न करतच आहे. जसा गुन्हेगार सापडल्यावर तुम्हाला ते कळवण्यातच येणार की गुन्हेगार सापडला आणि कशा पद्धतीने सापडला आणि कशा पद्धतीने त्याला चोपला ते सुद्धा दिसणार आहे. चला शिंदे पांडे चला पटकन या, फॉलो मी. सर 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 कुठे गेले रे इच्छे लोकर पोट्टे? आपल्याला किती मारलं होतं का ते ना? बदमाश आहे ते पोट्टे, गेले असेल कुठे ना कुठं लोकरबाजी करायला. त्याचं हे धंदे आहे. पांडे विचार बरं यायले, हा या पोट्ट्याला ओळखता म्हणून बोलावते इकडे. दोघे जण पोलीसवाले बोलावू राहिले रे आपल्याला. काय म्हणता सर? या तिघाईले ओळखता का तुम्ही? पहा चांगले पाहून घ्या, ओळखता काय तर सांगा, मग तुम्हाला बक्षीस देणार मी. अरे ते तर हेच तिघं होय ज्यानं आपल्याला मारलं होतं. आज पोलीसवाले सांगूनच देऊ का आपल्याला मारलं होतं म्हणून येणं? हा लय गुंडेशाही करतील ते इथं. हा दे सांगून, लय झालं त्याचं वाला आता. हो सर ओळखतो आम्ही त्याइले, ते इथंच बसते, इथं बदमाशी करते, ते मारते ते कोणाला बी. परवाच्या दिवशी त्यानंच आम्हाला मारलं होतं, लय मारलं होतं आम्हाला, काहून काहीच कारण नव्हतं. कुठं भेटन ते आता सांग पटकन. याच्या मागच्या एरियात राहते सर, ते बसलेच राहते तिकडे ते चिलम गांजा ओळख.
पांडे सर टाका तिकडे गाडी. काय केलं असं रे ना पोलीस आली यायले पकडायले. काय माहित काय केलं असं त्यानं. पकडा साहेब आले हे बा दारू घेऊन राहिली इथं. अबे पया पोलीस वाले आले. इथं नाही म्हटलं सर, ते कुठे भेटणार आपल्याला? हॅलो, हा इन्स्पेक्टर पांडे बोलत आहे. कोणत्या गाडीत बसते लक्ष ठेवतो फक्त, आम्ही उशीर झाला तर. बस 2 मिनिटात आलो. रेल्वे स्टेशन पाशी आम्ही ते 3 जण लवकर चालणार आपल्याला सर तिथं. पांडे ताबडतोब गाडी घ्या तिकडे. आपला आता मुंबईला गेल्याबरोबर कोणताच कॉन्टॅक्ट राहणार नाही. हा आता स्विच ऑफ करून ठेवून द्या मोबाईल हात नाही लावायचा आता. आणि घरी कोणी कोणाच्या फोन नाही करायचं. बस इथून संपर्क तुटला 5-6 महिन्यानंतर आपण वापस येऊन जाऊ. चला बसा पटापट. पांडे शिंदे पकडा पटापट त्याला पयाच्या अगोदर. अबे गण्या भाई पोलीस वाले आले, पया पटापट पकडा लवकरात लवकर पकडा त्याला. हातकडी लावा यायला, हातकडी लावा. चला लवकर समोर समोर चला. चला बसा बसा अंदर बसा पटापट. अरे साहेब आम्ही काहीच नाही केलं ना, आम्हाला काय पकडलं बिनफुकट? काय केलं ते तर सांगा आम्हाला. सगळं माहित पडते तुम्हाला. बसा साहेब तुम्ही, चला पोलीस स्टेशन मध्ये चला. अहो साहेब पण आमची गलती काय ते तर सांगा. का आम्हाला पकडून घेऊन चालले, कुठे घेऊन चालले, काय घेऊन चालले सगळंच माहित पडते तुले. तू चल फक्त आला पोलीस ठाण्यात चल. गाडी चालू करा पांडे. हो सर हो. अरे सर मी नाही मारलं ना त्याला, गण्याबाईनंच मारलं ना. गण्याबाईनंच मारायला लावलं होतं ना त्याला. थोडा म्हणे बॉटल द्यायच्या डोक्यावर. आता तुम्हाला काय बोलायचं आहे ते पोलीस ठाण्यात. कोणा मारलं, काय मारलं, कसं मारलं सगळं विचारतो मी तुम्हाला. सगळं तिथं सांगा. चांगलं शिक्षण घ्यायच्या वयात हे धंदे नसले कामं करू राहिले नाही तुम्ही. हा तुमच्या मायबापाला माहिती आहे काय धंदे केले तुम्ही? डॉन बनायला शोक आहे तुम्हाला नाही? गुंडागिरी करायची शोक आहे ना? तेव्हा पुरा भूत काढतो तुमच्या अंगातला. आता पुरा भूत काढतो तुमचा सामना. कसं मारणार असते लोकायला तर. चला वा. आता इथं बनवणार तुमची दहशत. किती दहशत बनवायची आहे तुम्हाला इथं बनवता. आता कायची भाईगिरी सगळं निघते आता इथं. चला बसा तिथे एका कोपऱ्यात गुपचाप. तुमच्या मायबापाला बोलावतो आता. लय भाईगिरी करायचा शोक चढलाय तुम्हाला. थांबा तुम्ही आता. बरं पाहतच आहे भिवून नाही राहिले ते. हा अरे असा कायदा आणा लागते याच्यासाठी का बस यानं आठवणच केलं पाहिजे कसं मर्डर करणं असते हे असते ते असते. कायदा बनला पाहिजे नवीन. फक्त एकदा पिशार निघाला पाहिजे यायचा. बस पिशार असा काढतो यायचा वाला हे लक्षातच ठेवन. लावा बरं वांडे याच्या मायबापाला फोन लावा. हॅलो, हा पोलीस स्टेशन मधून बोलत आहे इन्स्पेक्टर पांडे. तुमच्या पोराईनं इथं मर्डर केलं म्हटलं. इथं पोलीस ठाण्यात आहे ते. हा बरं ठीक आहे, लवकर 2 मिनिटात हजर व्हा इथं. या दोघांच्या मायबापाला. हा हॅलो, इन्स्पेक्टर पांडे बोलत आहे. लवकर पोलीस ठाण्यात या. अहो काय केलं तुमच्या पोरांना सगळंच माहीत पडते. या पहिले तुम्ही. ठीक आहे. हा इन्स्पेक्टर पांडे बोलत आहे. ताबडतोब तुम्ही पोलीस ठाण्यात या पहिले. ठीक आहे. असा झोळपतो ना यायले का बस हे यादच राहिले पाहिजे. पॅन्ट तर थाकले पाहिजे. कसे मर्डर असते कसे भाईगिरी करणं असते. हा पोरी छेडता, लहान लहान लेकरायला मारता. हा अबे तुमची वयस काय बे, वयस काय? हा हे अशा गोष्टी करायसाठी आहे काय? तुम्ही का आरोपीचे माय बाप? हो आम्हीच आहे, पण काय करणार आहे? आम्ही तर पुरा परेशान आहे. पुरा परेशान आहे म्हटलं दिले. सांगा आम्ही तर बोलू थकलो. आम्हाला मारायला धावते तो, आम्हाला शिवाय देते तो. तू चुपचाप राह व. जाय घरी जा म्हटलं. काहीच नाही होत मला. जाय तू लोड नको घेऊ. काय का कसा बोलते तो? बाबू थांब जरासा. पिशार रिंगू दे मग सांगतो तुले काय नाही होत आणि काय होते सगळं सांगतो तुले. थांब साहेब एवढं झोडपा यायले का याने यादच ठेवलं पाहिजे कसं असते. हा मर्डर करून टाकला त्या पोराचा नाही. त्याला विचारायला मारून टाकलं. तुम्हाला वाटते ते करा, कोणीच म्हणत येत नाही. आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमच्यासाठी मेला आमचं पोरग. अरे जा ना मग इथून. इथं काय करू राहिले? मेला तर जा इथून लवकर. तुमच्या लाडानं वाया गेलेले आहे म्हटलं ते सगळे मार लाड गेला तुम्ही. पैसे देत गेले, काही विचारपूस नाही केली. पहा किती वाया गेले ते. एका जणाचा जीव घेऊन घेतला त्यानं. तुम्हाला वाटते ते करा. यायला किती मारायचा मारा, किती दिवस जायला ठेवायचा ठेवा, पण यायला सुधरवा तुम्ही आता. काय गॅरंटी आहे सुधरण म्हणून? काय गॅरंटी आहे? चांगलं नाव मोठं करू राहिला म्हटलं तू. त्या मायबापाचं चांगलं नाव मोठं करू राहिला. असेच कर बाबू नाव मोठं. जा आपलं काम करा. जा तुम्ही. मेलेन तुम्ही माझ्यासाठी. जा ना आता. इथं काय करू राहिले? फार वाया गेलेला आहे साहेब. यायले भटकाळाच लागते. सर बाहेर ते मीडियावाले आले. हे काही जगू नाही देत नाही. यायच्या प्रश्नाची उत्तर देऊ थकला माणूस. चला बाहेर चला यायला घेऊन. चला उठा पटापट. चला बाहेर चला. चला या बाहेर या. सर तुम्ही यांचे चेहरे झाकून का नाही ठेवले? गुन्हेगाराचे चेहरे तर झाकून ठेवत असते ना. यायनं कामच असं केलं. हा काय यायचं तोंड करून झाकून ठेवणार आहे? हा हे तर सगळ्याला उघडकीच दिसलं पाहिजे सगळ्याले. काय यायनं काम लय चांगलं केलं म्हणून त्या कामाचं क्रेडिट गेलं पाहिजे ना यायले. म्हणून यायचं तोंड असं झाकून नाही ठेवलेलं आहे, असं उघडं ठेवलेलं आहे. चव्हाण सर याला उमरकेद होणार आहे की फाशीची सजा होणार आहे? हे पोलीस प्रशासनाच्या हाती नाही आहे. हे आहे कोर्टाच्या हातात. आता कोर्ट ज्याप्रमाणे निकाल लावणार त्याप्रमाणे यांना सजा होणार. सर तुम्ही यांना कुठं पकडलं? आम्ही यांना रेल्वे स्टेशनवर पकडलं. हे पळून जायच्या फिराकमध्ये होते. तसेच आम्हाला कळलं तर हे 3 गुन्हेगार इथे आहे आणि हे पळून जायच्या फिकरमध्ये आहे. तेव्हाच आम्ही याच्यावर ताबा टाकला आणि याला अंदर घेतले. सर तुम्हाला कसं काय माहित पडलं का हे 3 गुन्हेगार आहे म्हणून? जिथली हे घटना आहे ते वाईन शॉप पच्ची आहे आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे. त्याच्यामुळे तिथे जे काम करणारे कर्मचारी आहे त्यांनी आम्हाला तो सीसीटीव्ही दाखवला. त्यामुळे आम्हाला सहजच मदत मिळाली आणि आमचं काम एकदम हलकं झालं. त्याच्यामुळे कसं हे आम्हाला लवकर सापडले व आम्ही यांना लवकरात लवकर पकडलं. सर तरी यांना किती महिन्याची सजा होणार आहे? बघा आम्ही तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे का आम्ही पोलीस प्रशासन आहे. आम्ही जज नाही आहे. त्यामुळे कसं आहे आम्ही जे आमच्या इकडून होते ते तर कलमा लावणारच आहे. पण समोर पण काय होणार आहे ते आपल्याला काय कळणार नाही आहे. त्याच्यामुळे जे अंतिम निर्णय राहील तो कोर्टाचा राहील. आमच्यापाशी असं काहीच नाही. ठीक आहे. सर दुनिया लय खराब झाली बाबा. लहान पोरं गुंडागिरी करू राहिले. काय विचारता? चला झालं बा आता रिकाम. पण आता थोडेसे टीव्ही पाहतो. न्यूज लाव बरोबर सुनबाई. न्यूज लाव. तेच लावून राहील ना.
नमस्कार, मी ज्योती म्हात्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये. कोण होता येले? दारूच्या नशेत केली आहे निर्गुण युवकाची हत्या. हो, तुम्ही बरोबर ऐकत आहे. आज तो युवक ज्यांची निर्गुणपणे हत्या झालेली आहे, ज्यांचं पूर्ण नाव बाबू मरेंडी हे असं आहे. मित्रांसोबत वाईन शॉपवर जात असताना यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. तर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे परम मित्र, त्यांच्याशी आपण संवाद साधू. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा काय आहे आणि हे घटना कशा प्रकारे घडली ते पण सांगा. माझं नाव गोलू शेवाळख आहे. मी बाबूचाच मित्र. आम्ही दोघं इथं बियर प्यायला आलो होतो. काही नाही बा, आम्ही बियर घेतली, म्हटलं चकना काढतो, बियर त्याच्या गाडीवर ठेवली. काही नाही, ते तिघ जण आले, शिवीगाळ करायला लागले, मारायला लागले. आणि मारता मारता बा एका जण त्यातनी बॉटल फोडली बियरची, त्याच्या डोक्यावर फोडून टाकली आणि मारून टाकलं त्याला जीवानं आणि पळून गेले. बस. तुमची काही जाती दुश्मनी आहे का? मागची गिगची दुश्मनी आहे का तुमची? त्याला ओळखता तुम्ही तिघायले? नाही, आम्ही दोघांनी ओळखत त्याला. आम्ही पहिल्यांदाच पाहिलं, पण ते आम्हाला त्या आपल्या रोडावर दिसे बा. रोडावर सिगरेट वगैरे पेत जाय, दादागिरी करत जायचे, तेवढं माहिती आहे फक्त. तर अशा पद्धतीने बाबू मरेंडी यांची निर्गुण हत्या करण्यात आली. बाबू मरेंडी मर्डर केसचा पहिला आरोपी हा गण्याभाई म्हणून आहे आणि हा छोटी मोठी टपोरगी करतो. याच्यावर याआधी 2-3 गुन्हे दाखल झालेले आहेत, जसे चोरी, छेडछाड, कोणाला लूटमार करणे, चाकू लावणे व त्यांच्याशी बळजबरीने पैसे काढणे, हा असा आरोप याच्यावर लागलेला आहे. तसाच आरोपी क्रमांक 2 या गुन्हेगाराचे नाव लप्पके असे आहे व या छोटा मोठी टपोरगी करतो तिथेच याच्यावर छोटे मोठे गुन्हे खूप दाखल झालेले आहे. आरोपी क्रमांक 3 अतिशय हुशार व अतिशय चालाक यांनीच बाबू मरेंडी या युवकावर बियरची बॉटल फोडून निर्गुणपणे हत्या केली. या गुन्हेगाराचं नाव बिचके असे असून हा तिथे छोटी मोठी टपोरगी करतो व तिच्या कॉलेजच्या मुलीला त्रास देतो, असे यांच्यावर खूप सारे आरोप आहेत. बाबू मरेंडी मर्डर केस यांचे गुन्हेगार तुमचाच नवरा गण्या, ऐकू द्या ना न्यूज. बिचक्या आणि लप्पक्या हे तीनवरी 302 हे कलमनुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे. तरी आपण पोलीस प्रशासनांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. आमची न्यूज टीम तिथे पोहोचलेली आहे. तर सर, तर शिंदे सर कशा पद्धतीने तुम्ही त्याला पकडलं? ते तर फरार होत होते म्हणते. एकदम 100% बरोबर आहे. हे मुंबईला पळून जात होते, पण आम्हाला काही खुफिया एजंटद्वारे हे कळवण्यात आले व आम्ही त्यांना ताब्यात घेतले. शिंदे सर, ह्या गुन्हेगारावर कुठल्या कुठल्या प्रकारच्या केसा लागू शकते? एवढं काय मला माहिती नाही, पण 302 ही कलम तर 100% पक्की म्हणजे पक्की. उद्या सकाळी तुम्ही सगळे जण चौकात हजर राहा न्यूजवाले, कारण उद्या आम्ही यांची सारेआम दिंड काढणार आहे. उद्या सकाळी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही चौकात सगळेजण हजर राहा. आपण याची मारत दिंड काढू, जेणेकरून कुठलाही गुन्हेगार त्यानंतर गुन्हा करणार नाही आणि गुन्हा करण्याच्या वेळेस तो विचार करणार. बस पोलीस प्रशासन मध्ये उपस्थित असलेले चव्हाण सर, शिंदे सर, पांडे सर व मिश्राम सर यांनी या 3 गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यामध्ये यांची उपलब्धी करून दिलेली आहे. व निर्गुण हत्या झालेला आरोपी बाबू मरेंडी यालाही न्याय मिळवून देण्याचं काम पोलीस प्रशासनाने यांच्या पूर्ण क्षमतेने केलेलं आहे. वेळ झालेली आहे छोटीशी विश्रांती घ्यायची. चला भेटू अशा धूमधडाक्या न्यूज मध्ये. उद्या चांगली वरात निघते त्याची वाली. उद्या मजा आहे चौकात. कशी गुन्हेगारी करते, कसा मर्डर करते आणि कशी यायले शोक चढलाय, पुरा भूत निघते याचा. लहान शेपारले मर्डर करू राहिले, काही पाहून नाही राहिले इकडे तिकडे. चांगलं झोडपलं पाहिजे पोलिसाला येणं आणि चांगली जेल झाली पाहिजे यायले. 302 लागली त्याच्यावर मर्डर केस, काय सुट्टे थोडी कधी इतक्या लवकर. आता सीसीटीव्ही कॅमेरा दिसले ते सगळे